नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमच्या भेटीला नवा विचार घेऊन आलो आहे. आणि आजचा विचार आहे, सर्वांमध्ये तो गरजेचा पण आहे आणि सर्वांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे. सत्य आचरणाची ताकद. हो मित्रांनो, आपण जे सत्य बोलतो त्याची ताकद. सत्य आचरण म्हणजे खोटं बोलणे नव्हे. एवढंच फक्त की खोटं बोलायचं नाही म्हणजे सत्य आचरण नाही मित्रांनो. जो सत्य आचरण करतो ना, त्याचे विचारही तितकेच सात्विक, प्रामाणिक असतात. आणि त्या विचाराच्या माध्यमातून त्याचं वर्तन हे तो काय करत असतो, खऱ्या अर्थानं कृतीमध्ये आणत असतो. म्हणजे ते जे काही वागतो, तो जे काही लोकांना समोर मांडतो, ते अत्यंत सत्य असतं. कारण त्याचे विचार सत्य असतात, प्रामाणिक असतात आणि वास्तवाशी निगडीत असतात. त्यामुळे त्याचे निर्णय हे नेहमी प्रामाणिकपणे तो घेत असतो आणि इतरांनाही तो त्या पद्धतीने सांगत असतो किंवा त्या पद्धतीचा तो मार्गदर्शनाचा भाग करत असतो. हा एक असा जीवन मार्ग आहे. आणि जो माणसाला जो आतून मजबूत बनवतो. तुम्ही सत्य जर वागला ना मित्रांनो, खरंच म्हणजे सत्य स्वीकारणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सत्याला स्वीकारता ना, तेव्हा तुम्ही आतून मजबूत होता. तुम्हाला कोणीही ना वाकवू शकत नाही. कारण यू आर इनसाइड व्हेरी स्ट्रॉंग. कारण यू आर ट्रुथफुल पर्सन. बरोबर आहे. म्हणून बाहेरच्या जगात विश्वासार्हता तुमची बनते आणि लोक तुम्हाला विश्वासार्ह किंवा विश्वासू पर्सन असं म्हणूनच तुमच्याकडे व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. तर विश्वासू व्यक्तिमत्व जेव्हा म्हणून पाहिलं जातं, तर सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर सत्याने जगणारा माणूस स्वतःशी प्रामाणिक तर असतोच असतो, परंतु तो इतरांशीही प्रामाणिक सदैव राहिल्याने इतरही त्या पद्धतीने वर्तन करण्या संबंधानं एक कृती करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्याचा प्रभाव त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा त्या इतरांच्यावर होत असतो. त्यामुळे त्याच्या मनात गोंधळ नसतो. त्यामुळे ज्यांच्याशी तो व्यवहार करत असतो त्यांच्याही मनात गोंधळ निर्माण होत नसतो. कारण त्याचे निर्णय स्पष्ट असतात आणि त्यामुळे तो ठाम असतो. त्यामुळे तो अवतीभोवतीचं पण वातावरण हे अत्यंत निरागस निर्माण करतो, वास्तवाशी निगडीत करतो आणि तो प्रत्येकाला त्या पद्धतीने ठाम निर्णय घेण्यासाठी मदत करत असतो. काय मग आपण विचारा, आपण त्या पद्धतीने आहात काय? आणि असाल तर तुमचं अभिनंदन. नसाल तर आपण त्याच्यावर विचार करू ना. आपल्याला बदलण्यासाठी इतर कोणी यायची गरज नाही. ते आपण स्वतः बदलणार आहोत. मग ते बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सत्य स्वीकारावं लागेल. सत्य आचरणात आणावं लागेल आणि ते एकदा आणलं की संपलं. योग्य आणि अयोग्य याचा तुम्हाला फरक कळला पाहिजे आणि तो कळला की तुम्ही यशस्वी झालात. अशा व्यक्तीला सतत काहीतरी लपवण्याची गरज नसते. म्हणजे काहीतरी लपवण्याची गरज कधीच त्याला भासत नाही. कारण का? त्याला माहिती आहे योग्य काय आणि अयोग्य काय. जे योग्य आहे ते बोलायचंय, अयोग्य त्याचा कधीही स्वीकार करायचा नाही. म्हणूनच त्याचे मन शांत आणि निर्भय असते. त्यामुळे तो बोलतो, कृती करतो, ती अत्यंत निर्भयपणे करत असतो. मग काय मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये असे किती लोक आतापर्यंत आलेत आणि तुम्ही आयुष्यामध्ये आतापर्यंत किती पद्धतीनं तुम्ही असं वर्णन केलं असेल किंवा त्या पद्धतीने वर्तन केलं असेल, तर तुम्हाला काय जाणवतं? खऱ्या अर्थानं मनाची शांती जाणवते की नाही? हो मित्रांनो, हेच तर वास्तव आहे जीवनाचं, की आपण जेव्हा सत्य आचरण करत असतो, तेव्हा आपल्याला कोणाला भ्यायची गरज नसते. कारण का? आपण सत्याने जाणारे आहोत. सत्य मार्ग जेव्हा आपण एखादा अवलंबतो आणि मग आपल्याला आनंद आणि आनंदच प्राप्त होतो. कारण का? सत्यामध्ये तर खरा आनंद आहे. सत्य स्वीकारण्यामध्ये तर खरं सत्य आहे आणि त्याच्यामुळे दुःख होण्याची गरजच नाही. कारण तुम्ही वास्तवाशी निगडीत असता आणि सत्याला स्वीकारलेलं असता. त्यामुळे सत्य आचरणाच्या माणसाचे नातेसंबंधही बळकट असतात, खरे असतात आणि कायमस्वरूपी असतात. म्हणून प्रामाणिकपणामुळे लोकांना विश्वास मिळतो आणि तो विश्वासच कोणत्याही नात्याचा एक पाया असतो. तेव्हा आपली नाती आहेत ना मित्रांनो, ती भक्कम करा त्या विश्वासानं. आणि तो विश्वास तुमचा असला पाहिजे की ज्या विश्वासानं तुम्ही आणि मी आपलं जीवन हे उत्तम संगतीमध्ये घालवलं पाहिजे. जेव्हा तो माणूस खरा असतो ना, त्याचे शब्द त्याच्या कृतीमध्ये सतत सुसंगीतपणे उतरत असतात. त्यामुळे त्याची विश्वासार्हता आणखीन वाढत असते. मग काय? पहा तुम्ही, तुम्ही कॉलेजमध्ये असताना, तुम्ही तुमच्या समाजामध्ये असताना, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असताना, काय आपण सत्य आचरण केल्यामुळे आपल्याला काय-काय फायदे झाले आणि सत्य सांगितल्यामुळे काय-काय फायदे झाले. लक्षात घ्या, एखादं सत्य सांगणं हे कुठल्याही पद्धतीचा दोष नाहीये. कारण सत्य सांगण्याने तुम्हाला सत्यता तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तू आणखीन उत्तम पद्धतीने ती बहरते, ती विकसित होते आणि त्याचा फायदा सर्वांगीण तुमच्यासाठीच होतो.
त्यामुळे सत्य आचरण माणसाला दीर्घकालीन यशाकडे घेऊन जात असते. आणि कदाचित सत्याचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो किंवा ते नको वाटतं, पण तो टिकाऊ आहे, तो समाधान देणारा आहे. त्यामुळे खोटेपणा तात्पुरता फायदा देऊ शकतो. काही लोक एकमेकांबद्दल काहीतरी वेगळ्या पद्धतीचं मांडणी करत असतात. त्याच्या एकंदरीत अब्सेन्समध्ये किंवा घरातून तो एखादा बाहेर गेला आपला, की आपापल्या कुटुंबामध्ये पण आपण तशी चर्चा करतो. आपण समाजामध्ये तर अनेक लोक करताना पाहिले, कारण त्यांना काही कामच नसतं. का का त्यांचा टाइमपास त्यांना लोकांच्या बद्दल बोलण्यातच घालवायचा असतो. तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. कारण तुम्ही सत्य आचरण करत असाल तर तुम्ही कधीही त्यांच्याकडे पाहू नका, विचार करू नका. कारण एक सुंदर अशी म्हण आहे मराठीमध्ये, कुत्ते भुके हजार, हाती चले बाजार. जो सत्य असतो तो आपल्या मार्गाने जातो. ओरडणारे कितीही ओरडू द्या, त्यांचं तुमचं मला काही घेणं देणं नाही. कारण तुम्ही सत्याने जात असाल तर ओरडणारेही अनेक आहेत, कारण का त्यांना सत्य आवडत नसतं. आणि त्यांना ते आवडत का नाही? कारण त्यांच्या ते स्वभावात नसतं, कारण त्यांना चांगलं आवडत नाही. असे पण लोक आहेत. त्याला तुम्ही आणि मी काहीही करू शकत नाही. त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, इग्नोर, इग्नोर, इग्नोर. अर्थात दुर्लक्ष, दुर्लक्ष आणि दुर्लक्ष. तेव्हाच तुम्ही सत्य आचरण करू शकाल. फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. अनेक अवतीभोवतीचे लोक तुमचा फायदा घेऊ शकतात, तुमच्या अधिकाराचा फायदा घेऊ शकतात, तुमच्या नातेसंबंधाचा फायदा घेऊ शकतात. तेव्हा तुम्हाला मात्र इथे सत्य आणि सरळ स्पष्टपणे तुम्ही जेव्हा तुमचं वर्तन ठेवता, तेव्हा तुम्हाला जगणं अत्यंत आनंदाचं होतं. स्वतःला स्पष्ट स्वच्छ जगण्यामध्ये एक स्वतःला तुम्ही मजबूत करता. असा माणूस बाह्य परिस्थितीमध्ये कशीही असली तरी तो आतून स्थिर आणि समाधानी असतो. अनेक संकट येतील तुमच्या आयुष्यामध्ये. संकट आली तर त्या संकटाला तुम्ही मुकाबला करू शकता, कारण तुम्ही सत्य आहात. कारण सत्य हमेशा हमेशा जीत की ओर जाता है और सत्य कभी पराजित नहीं होता. यस, हे सत्य आहे की सत्य कधीही अपयशी राहत नाही, होत नाही. आणि त्यासाठी ते नाहीच आहे, ते यशासाठीच आहे. तेव्हा सत्य आचरण हे जीवनाला दिशा देणार आहे, नात्यांना बळ देणार आहे आणि मनाला शांतता देणार आहे. सर्वात प्रभावी तत्व आहे मित्रांनो. तर काय मित्रांनो, तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता का? तुम्ही सत्याच्या मार्गावर जाण्यासाठी, स्वतःचा आनंद घेण्यासाठी, आणि तुम्ही जेव्हा सत्य वागता ना, तर मला एक तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही निरोगी राहता. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा आजार नाही होणार. हो, कारण तुमच्या विचारां जे आहे तुमच्या शरीरामध्ये, त्या मेंदूमध्ये जे तुमचे विचार आहेत, ते संपूर्ण नर्वस सिस्टीम मधून संपूर्ण सेल्समध्ये ते ऍक्टिव्ह होत राहतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला आजार निर्माण होत असतात. आजाराचं मूळ तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या वर्तनामध्ये आहे आणि तुमच्या कृतीमध्ये आहे. तेव्हा आजपासून तुम्ही ठरवा की मला चांगलं वागायचं, मला सत्य वागायचंय. आणि बरेच लोक म्हणतात नाही तो सत्य वागतो पण त्याला असेल. सॉरी, जर तो सत्यच आहे तर त्याला काहीही होत नाही आणि त्याला काहीही झालेलं नसतं. तो आनंदी असतो. तुम्हाला ती बाजू कधीच दिसत नसते, कारण तुम्ही त्या बाजूने कधी पाहत नाही. कारण आपल्याला एका बाजूने पाहायची सवय असते. जेव्हा आपण दोन्ही बाजूने पाहू तेव्हा लक्षात येतील की यस, नाणे के दो अलग अलग अंग है, एक जो दिखता है उसके पीछे और भी होता है. तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला पाहण्याची सवय प्राप्त होते जेव्हा तुम्ही सत्य असता. कारण जेव्हा तुम्ही एखादा निर्णय देता तो दोन्ही बाजूने विचार करून तुम्ही निर्णय देत असतात. आणि आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर 360 डिग्री आम्ही सर्वांगीण विचार करून आम्ही ते निर्णय देत असतो. काय मित्रांनो, आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहे. आजचा व्हिडिओ घरातील आई, बहीण, भाऊ, वडील, उद्योजकांसाठी आहे, कर्मचाऱ्यांसाठी आहे. काय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सत्याचरण करता आहात का? तुम्ही सत्यानं अभ्यास करत आहात का? अर्थात तुम्हाला ते समजत आहे ना, मग तुम्ही पुढे जा. कारण सत्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या विकासासाठी आणि तुमच्या आनंदासाठी फक्त ते स्वीकारा मित्रांनो. इतरांसाठी काही नाही. आणि लक्षात घ्या, तुम्हाला कोणीही बदलायला येणार नाही. माझे व्हिडिओ हे सुद्धा तुम्हाला बदलणारे नाही, पण विचार देणारे आहे. ते कृतीमध्ये आणण्यासाठी मात्र तुम्हाला वेळोवेळी आठवण करून देणारे आहेत. मग ते घ्यायचं की नाही, करायचं की नाही, हा तुमचा विचार आहे. माझं काम आहे की हे मला इथं बोलायचं आहे, मला इथं सांगायचं आहे, हे माझं मला सत्यवदन करायचं आहे. आणि हे सत्यवदन केल्यानंतर तुम्ही किती ते स्वीकारता ही तुमची सत्याची बाजू असेल. मला तर खूप आनंद आहे, कारण हे मी देतो आहोत ते सत्य विचाराने देत आहोत. सात्विकता ही तुमच्या माझ्या अंगी असलीच पाहिजे, कारण सात्विकतेमुळे आपल्याला खरा आनंद होतो. आणि म्हणून दीर्घायुष्य आपण होतो जेव्हा आपण सातत्यात सतत असल्यानंतर. मित्रांनो, मला विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ पुन्हा तुम्हाला आवडलेला असेल.
मला माहिती आहे तुम्ही त्याला लाईक करा, मला माहिती आहे त्याला सबस्क्राईब करणार आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉमेंट्सही द्या. मला विश्वास आहे की तुम्हाला जर अशा वर्तनामध्ये काही अडचण आली असेल तर मला सांगा, मग मी सांगेन नाण्याची दुसरी बाजू. तुम्ही म्हणाल की मी सत्य सर, मी नेहमी सत्याने वागतो. नाही मित्रांनो, सत्याच्या पाठीमागे आणखीन एक बाजू असते की ती सत्य प्रस्थापित करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. पण ती जर गरज कुठे कमी आहे का, काही लॅकून आहे का, काही गॅप आहे का, तो तुम्हाला मला सांगावा लागेल. म्हणून मला संपर्क करा 776-898-1355. पुन्हा सांगतो 776-898-1355. माझ्या व्हिडिओ चॅनलचं नाव आहे मेंथॉर, MENTHOR. आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या आचार विचार शुद्धतेसाठी, करिअर डेव्हलपमेंटसाठी आपण शिकत आहोत ते कसं कौशल्यपूर्ण शिकावं आणि आपला उद्योग आपण कशा पद्धतीने उंच न्यावा आणि आपण सगळ्यांना, समाजाला, आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या राज्याला आणि देशाला आपण कसं सुखी करावं या संबंधातलेच आहेत. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करा. कारण हे मातृभाषेमध्ये पण मी करत आहे आणि प्रोफेशनल लँग्वेज इंग्लिशमध्ये पण करत आहे. तर दोन्ही भाषेमधले माझे व्हिडिओज इथं येतात रोज. तर तुम्ही, मला विश्वास आहे की तुम्ही आनंदानं इतरांना तुम्ही पाठवाल. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझ्याबरोबर आहात, माझ्याबरोबर राहणार आहात आणि या व्हिडिओचा उपयोग तुमच्या कल्याणासाठी आणि तुमच्या मित्रांच्या कल्याणासाठी तुम्ही जरूर करा. पुन्हा भेटूया, पुन्हा नवा विचार घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.